मित्रांनो, तुम्हाला शिवरात्रीच्या हार्दिक शुभकामना. तर आज शिवरात्री आहे, शुभ दिन आहे. तर आज आपण महादेवाच्या मंदिरात असं प्राचीन मंदिर आहे जिथे आपण आज जाणार आहोत. या व्लॉगमध्ये इतका प्रसन्न मंदिराच्या परिसर आहे. बघू शकता आपण इथं जलाशय आहे, मोठं खूप खूप मोठं जलाशय आहे. पण इथं आता स्वच्छता केली आहे शिवरात्रीमुळे. खूप मस्त परिसर देखील आहे. गायझापा मंदिर आहे. जिथं खूप सारं पाणी आहे. खूप प्राचीन मंदिर. जे हे मंदिर आहे ते अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं आहे. ते खूप प्राचीन आहे. भरपूर असा शब्द वापरला पाहिजे. ओम ब्रह्मगल्या या पुष्करणीचा तर याचा इतिहास असा आहे, ज्या वेळेला आपल्या अंबड नगरीमध्ये की अंबरीश राजांनी तपश्चर्या केली तर त्यावेळेला भगवंत प्रसन्न झाले. पण ते भगवंत आणि पार्वती प्रसन्न झाल्याच्या नंतर क्रोधायमान होते, ते राक्षसाला मारलेलं होतं. मग त्यांना शांत करण्यासाठी काय केलं त्यांनी की म्हणजे बाबा तुम्ही त्रिरूपाणी लक्ष्मी, महासरस्वती, महाअंबा, तर त्रिविध रूपाने एकत्र या आणि मग पुढं थांबायचं. तर हिचं नाव अंबिका होतं. मग ते तिन्ही एकत्र असल्यामुळं मग ते म्हणतो कायम तुमचं स्थान आपण इथं केलेलं आहे. मग इथं हे माशाच्या आकाराचा डोंगर आहे. मासा रूपाने होता, पण त्याला भगवंत अंबरीश राजाच्या एकादशी व्रताने तो पावन झाला. आणि त्याच्यानंतर मग मला कुठंतरी स्थान द्या देवा तुमचं. मग त्रिदेवता म्हणे आमचे मालक आहेत भगवान शंकर. मग तिथं तुम्ही जा, तिथं पदस्पर्शाने पावन व्हा. तिथं पोखरणी नावाचं तलाव आहे हा मोठा. तर मग इथं भगवान शंकर पंचमुखाने म्हणजे अंबरीश राजा ह्या तीन देवता आणि तो मारलेला राक्षस असे एकत्र भगवंताचे काय झाले ते अंश तयार झाले. म्हणजे 5 मुख या पंचमुखी महादेवाला आहे. आता मग हे 12 एकादशीचं रोजचं दर्शन जर घेतलं तर 12 एकादशीचं पुण्य मिळतं, 4 धान्याचं पुण्य मिळतं. इथं नागबली सुद्धा करण्याचा अधिकार आहे. काही काळात मागं नागबली करायची सगळे ब्रह्मवृंद यायचे. आणि मग आता याचा विकास होत चालला. पण लोकांना या पंचमुखी महादेवाचं महत्त्व जास्त लक्षात येत नाही. तर सगळ्यांनी या ठिकाणी जर दररोजचं दर्शन गेलं तर इडा पिडा, तुमचं दुःख, राजनीतिक यश, धर्मनिर्णय, अर्थव्यवस्था, लोकसंग्रहता
राजनीती या सगळ्या वैभवात नांदणारं हे पंचमुखी महादेवाचं आहे. त्याला पुत्र संतती नसेल, काही घरगुती अडचणी निर्माणात असतील, पती पत्नीची काही भांडणं असतील, ह्या सगळ्या गोष्टीचं यश देणारं हे पंचमुखी महादेव मंदिर आहे. आणि सगळी कृपा अंबरीश राजाची आहे. म्हणून या नगरीला आंबापुरी असं नाव आहे पहिलं जुन्या काळामध्ये. पण आंबळ हा अपभरून शब्द आहे. जसं गंगा नाही तर गंगाजल म्हणतो आपण आंघोळीच्या, तर तसा हा जो आहे आंबळ ड शब्द घातला, कारण यवनाला राम शब्दाचं चिटकर आहे, र येतं ना आंबापुरीमध्ये, म्हणून त्यांनी काय केलं ते री काढून टाकलं, आंबर ते काढून टाकलं आणि आंबड ड शब्द अपभरून केला. आंबड शब्द व्याकरणात कुठल्याही प्रकारचा अर्थ निघत नाही. असं पवित्र आंबड नगरीचं हे फार मोठं वैभव आहे, ऐतिहासिक वैभव आहे. आणि अहिल्याबाई होळकरांनी याचा जीर्णोद्धार केलेला आहे. याचा देवीच्या मंदिराचा, सगळ्या आंबडमध्ये ज्या पोखरण्या आहेत वेगवेगळ्या, त्याचा उद्धार केला आहे. असं पवित्र ठिकाणी इथं महादेवाला काहीही मागा तो द्यायला तयार आहे. जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जात, असं भव्य दिव्य मंदिर आहे. आणि आता आमचे जोशी साहेब हे सगळी मंडळी या मंदिराची जीवन सेवा करतात, त्यांना फार मोठं धन्यवाद द्यावं हे मुखारी कमी पडतं. अशा प्रकारचं अजूनही याची खूप मोठी माहिती आहे, पण अल्पशी 1-2-5 मिनिटामध्ये मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओम मित्रांनो, आता मी ज्या पुष्करनी अशा एकदम प्राचीन वास्तूमध्ये गेलतो, शिवले पंचमुखी मंदिर महादेवाचं, तिथे आपल्याला विष्णू महाराज गुरु यांनी मस्तपैकी माहिती दिली, चांगली माहिती दिली या प्राचीन वास्तूची. त्यांच्याबद्दल त्यांचं धन्यवाद करतो. करूयात मस्त आपण पुष्करनी फिरून आलो आहेत, तर या ब्लॉगला एंड करूयात. तर आपल्याला असंच सपोर्ट करा, असंच सबस्क्रिप्शन होऊ द्या. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.